आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे लाडक्या बहिणींसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून उद्या महाराष्ट्रातील 15 लाख महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार। 8,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झाले असून थेट महिलांच्या खात्यामध्ये उद्या रक्कम जमा होईल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून उद्या सकाळी 10 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोमवारपासून पैसे सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। सोमवारी पहिला टप्पा पार पडला असून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये आता वितरित होत आहेत। उरलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 15 लाख महिलांच्या खात्यावर उद्या पैसे जमा होणार असल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। आज सकाळीच एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता उद्या वितरित करणार असल्याचं सांगितले। 8,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये उद्या वितरित होतील। महाराष्ट्रातील राष्ट्रीय बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असताना 10 बँकांना अपात्र देखील ठरवण्यात आले। सर्वात महत्त्वाची माहिती ही लाडक्या बहिणींसाठी आली आहे, ती म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी काही बँकांना वगळण्यात देखील आलेला आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना सोमवारी पैसे मिळाले, परंतु त्यांची बँक ही पात्र नसल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाहीये। तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ही आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून 1500 + 1500 असे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु तुमचं बँक खातं हे लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC प्रोसेससाठी पात्र ठरलं आहे का हे देखील जाणून घ्या, कारण उद्या तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता उद्या वितरित होणार आहे। 8,000 कोटी रुपयांचा निधी उद्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला। सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी GR देखील जाहीर केलेला आहे। त्या GR मध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची नावं देखील जाहीर करण्यात आली। लाडक्या बहिणींनो, निधी वितरणाला सुरुवात झाली आहे। उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये 10 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे आणि हे पैसे जमा होत असताना सर्वात प्रथम सकाळी 10 वाजता 3 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा होणार असून महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता आणखी 3 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। हे पैसे वितरित होणार। परत 3 वाजता उरलेल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे 3 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि संध्याकाळी 6 वाजता आणखीन 3 जिल्ह्यांमध्ये अशा 4 टप्प्यांमध्ये उद्या पैसे वाटपाचं काम केलं जाईल। त्यामुळे जर तुमच्या खात्यामध्ये सकाळी 10 वाजता पैसे जमा झाले असतील तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजता हे पैसे वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। सकाळी 10 वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर उरलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा होतील, म्हणजेच दुपारी तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील। लाडक्या बहिणींनो, सरकारने निर्णय घेतला असल्यामुळेच बँक खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। ज्या बँका पात्र ठरल्या आहेत त्या बँकांची नावे देखील आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर खूप चांगली बँक तुम्ही निवडली आहे, कारण तुमचा हप्ता हा स्टेट बँकेमध्ये उद्या जमा होणार आहे। सकाळी 10 वाजता हे पैसे स्टेट बँकेमध्ये जमा होणार आहेत। जर तुमचं खातं ICICI बँकेमध्ये असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे 11 नंतर सोडण्यात येणार आहेत। जर काही बँकांनी ई-KYC प्रोसेसला मान्यता दिली असेल तर तुमचं बँक सेडिंग हे ॲक्टिवेटेड झालं असतं, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, उद्या HDFC बँकेमध्ये दुपारनंतर पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांचं बँक सेडिंग ॲक्टिवेटेड आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। ज्या महिलांनी खातं पोस्ट बँकेमध्ये काढलं आहे त्या महिलांच्या खात्यावरती दुपारी 3 वाजता पैसे जमा होतील। लाडक्या बहिणींनो, 8,000 कोटी रुपयांचा निधी हा महिलांसाठी जाहीर करण्यात आलेला आहे। या बँकांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। एकनाथ शिंदे साहेबांनी बँकेतील अधिकाऱ्यांना आदेश देखील दिले आहेत। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी GR मध्ये बँकांची नावे देखील नमूद केली। सकाळीच बैठकीमध्ये GR देखील जाहीर करण्यात आला। पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 12 जिल्ह्यांची नावे
नावं सांगितली। उद्या सकाळीच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। नवीन वर्षाच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते हे वितरित होणार आहेत। नवीन वर्षामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपामध्ये अनेक बदल देखील करण्यात येणार आहेत। काही नियम देखील यामध्ये बदलले जातील। लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियम बदलले जाणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्ये मिळत आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील डिसेंबर महिन्यामध्येच मिळत आहे। असे टोटल 3000 रुपये हे तुमच्या खात्यावर सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। लाडक्या बहिणींनो, उद्या सकाळी 11 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना येईल। निधी वितरणाला सुरुवात झाली असून उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। नवीन वर्षाच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे सोडण्यात येत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत का हे देखील जाणून घ्या, कारण सरकारने लाडकी बहीण योजनेमधून बऱ्याच बँका देखील वगळल्या आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। त्या 12 जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहणार आहोत। एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेल्या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात। सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता उद्या सकाळी 11 वाजता जमा होईल। दुपारी 12 नंतर धुळे जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होतील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे दुपारी जमा होतील। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे जमा होणार आहेत। दुपारी 3 नंतर हे पैसे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जमा होतील। रायगड जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील संध्याकाळी 5 वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबल्याबरोबरच ठाणे शहरातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। पुणे शहरामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात होईल। पुणे शहरातील महिलांना देखील 8000 कोटी रुपये मंजूर झाल्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ उद्या घेता येणार आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये पुणे शहरातील महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे, कारण उद्याच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा जरी होत असले तरी देखील तुमची बँक देखील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरली पाहिजे। कारण लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला ज्या बँकांची नावं मी सांगितली त्या बँकांमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 8000 कोटी रुपयांचा निधी जेव्हा वितरित करण्यात येणार आहे तेव्हाच बँकांमध्ये पैसे जमा होतील आणि त्यानंतरच महिलांनो तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील आणि संध्याकाळी 6 वाजता बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले असतील। उद्या जर तुमच्या खात्यामध्ये 6 वाजेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात, कारण लाडक्या बहिणींनो 12 जिल्ह्यांमध्ये उद्या हप्ता वाटप पार पडणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले असून महिलांच्या मोबाईलवरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज उद्या येणार आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये महिलांना मिळणार आहेत।